राम राम मंडळी. तर कसं काय आहे बरं आहे नव्हतं. तर आज मी छान अशा छोट्याशा झिंग म्हणतात, काय म्हणतात मला माहीत नाही, पण माझ्याकडे तर झिंग म्हणतात, सुकट म्हणतात. तर त्या सुकटाची मला आज भाजी बनवायची. एक नंबर सुकट लागते. तर अशा पद्धतीची माझ्याकडे सुकट आहे. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी सुकट असते, तर माझ्याकडे अशी सुकट आहे. तर ही पण खूप छान होते. तर मी काय करणार आहे, मस्त अशी सुकट घेतली आहे. छान तिला अगोदर जी काही घाण आहे, माती बिती सगळं आहे, ते आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचे. काढून घेतल्यानंतर एक 15 मिनटासाठी तरी आपल्याला पाण्यात भिजवण्यासाठी ठेवायचं. आणि माझा जो सिक्रेट मसाला आहे ते तुम्हाला सांगते. तर मी काय केलं आहे, मस्त अशी मोहरी घेतली, लसूण घेतली, मिरची घेतली, त्याची पेस्ट बनवली आहे. आणि जी मगाशी आपण ठेवली होती ना पाण्यामध्ये, त्याचं पाणी काढून घेतले. हळद आणि मीठ याच्यामध्ये मस्त पसरवले आणि त्याच्यामध्ये छान तेलामध्ये आपल्याला 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. छान अशी परतून घेतल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं अजून तेल टाकायचं आहे. तर मी अजून थोडंसं तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये. आणि छान आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा मी एक घेतलेला आहे आणि छान असे मोठे काप करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार घ्यायचे. तुम्ही कांदा लांब कापू शकता, चौकोन कापू शकता, कसाही कापू शकता, कापून घ्या. आणि जी आपली पेस्ट होती मगाशी केलेली, जी सिक्रेट पेस्ट आहे, तर ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर टमाटा टाकलेला आहे. छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. एक 2-3 मिनटं आपल्याला याला शिजवायला ठेवायचं. तर मी काय करणार आहे, मस्त असं वरती कोटिंग करून ठेवणार आहे, काय म्हणतात त्याला, झाकण ठेवणार आहे. आणि झाकण एक 2-3 मिनटासाठी ठेवून झाल्यानंतर बघा, छान असा आपला टमाटा पण मॅश झालेला आहे, छान असा शिजलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी मस्त अशी काश्मीरी मिरची घेतलेली आहे, कारण की आपण अगोदर मिरची टाकलेली, हिरवी मिरची. तर मी काश्मीरी मिरची, हळद आणि जो मगाचं वाटण केलं होतं ना, त्याचंच थोडंसं पाणी करून टाकले त्याच्यामध्ये. तर आपल्याला मस्त असं छान ग्रेव्ही पण झालेली आहे. छान ग्रेव्ही आपली परतून झाली आहे. आणि सुकट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आणखीन थोडंसं मला ते पाणी टाकावं लागेल. तर मी पाणी टाकून एक 2-3 मिनटं वाफवण्यासाठी ठेवणार आहे. आणि आपली अशी जी सुकट होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगू, तुम्ही एक भाकरी खाण्याच्या ऐवजी 2 भाकरी नक्की खाल. अशी सुकट तुम्ही करून बघा. खूप छान होते, खूप छान लागते. आणि मला तुमची कमेंट सांगा. नक्की करा, खा, प्या, मस्त रहा. आणि मस्त अशी कोथिंबीर आपण पेरून घेतलेली आहे, टाकून घेतलेली आहे. आणि बघा, ही अशी झाली आपली सुकट. छान लागते. करून पहा, खाऊन पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवली असेल तर तुमची सुकट कशी झाली आहे. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जाता जाता बाय बाय, धन्यवाद.